नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या संदर्भात या कार्यक्रमामध्ये आपण प्रात्यक्षिकाचा भाग समजून घेणार आहोत. या प्रात्यक्षिकामध्ये योगासनं, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ओंकार जप आणि काही ध्यानाचा भाग आपण समजून घेणार आहोत. आमचे काही साधक आपल्याला या प्रक्रिया करून दाखवणार आहेत आणि त्यांना सूचना दिल्याही जाणार आहेत, त्याप्रमाणे ते करणार आहेत. आणि त्यामुळे साहजिकच कशा पद्धतीनं या सगळ्या प्रक्रिया करायच्या हे आपल्याला निश्चितपणे समजू शकेल आणि आपण सुद्धा त्यानुसार या प्रक्रिया योग्य पद्धतीने करू शकाल. योगाच्या साधनेची सुरुवात गुरुवंदनेपासून होत असते आणि आपल्याही या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदनेने होणार आहे. गुरुचं महत्त्व योगामध्ये अनन्यसाधारण आहे. गुरुशिवाय योगाचं ज्ञान घेताही येत नाही आणि म्हणून गुरुवंदनेनेच या सगळ्या अभ्यासक्रमाची सुरुवात होते. गुरुवंदनेमध्ये सुरुवातीला गुरु असलेला ओंकार, त्याचा 3 वेळा जप आहे आणि नंतर गुरुर्ब्रह्माचा श्लोक आहे. तेव्हा आपल्या समोर जे साधक बसलेले आहेत ते पद्मासनामध्ये बसलेले आहेत. हाताची ध्यानमुद्रा आहे, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, सगळं शरीर शिथिल, श्वसन संथ आणि मन शांत. मी सांगणार आहे आणि त्याप्रमाणे ते प्रार्थना म्हणणार आहेत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. आता आपण बैठक स्थितीमधली काय आसनं पाहणार आहोत. ही सगळी आसनं ध्यानात्मक आसनं म्हणून ओळखली जातात. याचं कारण ध्यानाकरता या आसनांचा उपयोग होतो किंवा ह्या आसनात बसूनच ध्यान करायचं असतं. ध्यान हे दीर्घ कालावधीपर्यंत करायचं. त्या तिथपर्यंत आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने स्थिर असं बसता आलं पाहिजे आणि म्हणून या आसनांची योजना ध्यानाकरता केलेली आहे. अर्थात प्राणायामाचा अभ्यास सुद्धा याच आसनांमधून केला जातो. पद्मासनासारखंच आणखीन एक आसन आहे, थोडंसं अवघड आहे पण जास्ती परिणामकारक आहे. त्याचं नाव आहे सिद्धासन. सिद्ध ज्यांनी योगाचा खूप अभ्यास केलेला आहे असा सिद्ध, तर त्याचं नाव याला दिलेलं आहे.
याचा अर्थच असा आहे की योगाचा पुष्कळ अभ्यास असल्यानंतरच हे आसन नीट करता येईल. अर्थात याही आसनामध्ये प्राणायाम आणि विशेषतः ध्यान जास्ती मोठ्या प्रमाणावर केलं जातं. थोडंसं पद्मासनापेक्षा अवघड आहे. बघूया आपण सिद्धासन. सिद्धासन करायचं आहे. दोन्ही पाय दोन्ही बाजूला सरकवायचे आहेत. 1, डाव्या पायाची घडी घालायची आहे. 2 आणि डाव्या टाचेवर बसायचं. म्हणजे डावी टाच शिवणी खाली गेली पाहिजे. 3 उजव्या पायाची घडी घालायची. उजव्या पायाची टाच लिंगावरती आली पाहिजे. आणि 4 हाताची ध्यान मुद्रा. त्या ठिकाणी टाचेवरती बसण्याची प्रक्रिया आहे. अर्थात शिवणीचा भाग टाचेवर टेकलाय, त्यामुळे त्या ठिकाणी मूलाधार चक्र आहे. त्यामुळे मूलाधार चक्रावरती खूप मोठ्या प्रमाणावर दाब, म्हणजे सगळ्या शरीराचं वजनच त्या चक्रावर पडतंय. त्यामुळे कुंडलिनी जागृतीच्या संदर्भात देखील या आसनाचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. हाताची ध्यानमुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ आणि सगळं शरीर शिथिल, अशी ही सिद्धासनाची स्थिती आहे. सिद्धासन सोडायचं आहे. 1 दोन्ही हात बाजूला घ्यायचे. 2 उजवा पाय सरळ. 3 डावा पाय सरळ. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. 4 बैठक स्थिती. आता यानंतर आपण पाहणार आहोत गोमुखासन. तर गोमुख म्हणजे गाईचं मुख. तर ह्या आसनाची स्थिती जी आहे ती फारशी काही गाईच्या मुखासारखी दिसते अशातला भाग नाही आहे, पण परंपरागत चालत असलेलं नाव ह्या आसनाला गोमुखासन असं आहे. ते आपण आता पाहणार आहोत. साधक बैठक स्थितीमध्ये बसलेले आहेत. यातनं गोमुखासनाची स्थिती घ्यायची आहे. डावा पाय उचलायचा आहे, उजवीकडे घ्यायचा आहे. 1 डाव्या गुडघ्यावर उजवा गुडघा. उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. 2 दोन्ही गुडघे एकमेकावर व्यवस्थित येतील अशा बेताने ठेवायचे आहेत. 3 डावा हात पाठीवर घ्यायचा आहे. 4 उजवा हात वरून मागे न्यायचा आहे आणि बोटं एकमेकात अडकवायची आहेत. ही थोडीशी अवघड अशी अवस्था आहे. आसन पूर्ण झालेलं आहे. पाठीचा कणा ताठ आहे. त्या ठिकाणी बोटं एकमेकात अडकलेली आहेत. 2 गुडघे एकमेकावर ठेवलेले आहेत. दोन्ही पाय म्हणजे चवडे थोडेसे पसरलेले आहेत आणि बाकी स्थिर अशी अवस्था घेतलेली आहे. सगळं शरीर शिथिल. श्वसन संथ. श्वास कुठेही कोंडून ठेवायचा नाही आहे. संथ पद्धतीने श्वसन चाललेलं पाहिजे. आसन सोडायचं आहे. 1 उजवा हात खाली. 2 डावा हात समोर घ्यायचा आहे. 3 डावा पाय सरळ करायचा, उजवा पाय सरळ करायचा आहे. 4 डावा पाय सरळ करायचा. बैठक स्थितीला यायचं आहे. तर हेच आसन आपण मागच्या दिशेने पाहणार आहोत, म्हणजे हात एकमेकाला कसे अडकवले होते ते आपल्या लक्षात येऊ शकेल. मागच्या दिशेला वळायचं आहे. गोमुखासन दुसऱ्या पायाने करायचं आहे. उजवा पाय डावीकडे. 1 उजवा गुडघा डाव्या गुडघ्यावरती. डाव्या पायाची घडी. 2 तर एक हात पाठीमागे घ्यायचा आहे खालच्या बाजूनी. 3 डावा हात वरनं घ्यायचा आहे. उजवा हात खालनं घ्यायचा आहे. बोटं एकमेकात अडकवलेली आहेत. 4 आसन पूर्ण करायचं आहे. तर एक हात खालून आलाय, एक हात वरून आलाय आणि त्याची बोटं एकमेकात अडकलेली आहेत. बोटं एकमेकाला अडकून थोडासा ताण द्यायला हरकत नाही. पाठीचा कणा अर्थातच सरळ आहे. दोन्ही पावलं कशी पसरलेली आहेत ते आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. या आसनाचा कालावधी 1 मिनिट अर्थात प्रत्येक बाजूला असा सांगितला गेलेला आहे. आसन सोडायचं आहे. डावा हात पुढे घ्यायचा. 1 उजवा हात पुढे घ्यायचा. 2 वरचा पाय सरळ करायचा. 3 खालचा पाय सरळ करायचा. 4 बैठक स्थिती.
तो कालावधी दिलेला असतो अभ्यासक्रमामध्ये, तो प्रत्येक बाजूला असतो हे लक्षात ठेवायचं आहे. जे आसन दोन्ही बाजूनी करायचं आहे तर प्रत्येक बाजूला तो कालावधी दिलेला आहे हे आपण लक्षात ठेवायचं. आता यानंतर आपण पाहणार आहोत अर्ध मत्स्येंद्रासन. मत्स्येंद्रनाथ हे नाव बऱ्याच जणांनी ऐकलेलं आहे. एक मोठे सिद्ध पुरुष होऊन गेलेले आहेत नाथपंथीयांमधले. त्यांच्या नावाने हे आसन प्रचलित आहे. त्यांनी या आसनाचा शोध लावला असावा असं म्हणायला काही हरकत नाही. अर्थात त्यांनी सांगितलेलं जे आसन आहे ते पूर्ण मत्स्येंद्रासन आणि ते पुष्कळ अवघड आहे, सर्वसामान्यांना सहजपणे जमत नाही. म्हणून त्याची एक सोपी आवृत्ती म्हणून अर्ध मत्स्येंद्रासन हे आसन फारच प्रचलित आहे. पाठीच्या कण्याला पीळ देणारं आसन म्हणून याची प्रसिद्धी जास्त आहे. ते आपण बघूया कशा केलं जातं ते. अर्ध मत्स्येंद्रासन करायचं आहे. डावा पाय उचलून उजव्या गुडघ्याच्या पलीकडे उभा करायचा आहे. 1, उजव्या पायाची घडी घालायची आहे. 2, फक्त या पायावर बसायचं नाहीये, टाच बाहेर ठेवायची आहे. 3, उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला तिढा द्यायचा आहे खांद्याच्या साहाय्याने आणि उजव्या हाताने डाव्या पायाची बोटं पकडायची. 3, 4, दुसरा हात पाठीवर घ्यायचा आहे आणि डावीकडे सबंध शरीर पिळून घ्यायचं आहे. असं धुणं पिळावं तसा पाठीचा कणा पिळला जातो, कारण पाठीच्या कण्याचं खालचं टोक कमरेमुळे स्थिर झालेलं आहे, वरचं टोक मान आणि खांद्याच्या साहाय्याने पिळलं गेलेलं आहे. ते अतिशय सुंदर पीळ पाठीच्या कण्याला या आसनामध्ये मिळत असतो. या आसनाचा कालावधी 4 मिनिटाचा आहे. थोड्याशा अभ्यासाने सहजपणे आसन जास्ती वेळ टिकवता येतं. आत्ता काही या ठिकाणी 4 मिनिटं आपण आसन ठेवणार नाही आहोत. आसन सोडायचं आहे. 1, मान सरळ. 2, दोन्ही हात जागेवर. 3, उजवा पाय सरळ. 4, डावा पाय जागेवर ठेवायचा आहे. बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. हेच आसन दुसऱ्या बाजूने करायचं आहे. उजवा पाय डाव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवायचा. 1, डाव्या पायाची घडी घालायची. 2, डाव्या टाचेवर बसायचं नाहीये, ती बाजूला ठेवायची आहे. 3, डाव्या हाताने उजव्या गुडघ्याला तिढा द्यायचा आहे खांद्याच्या साहाय्याने. डाव्या हाताने उजव्या पायाची बोटं पकडायची आहे. 3, 4, दुसरा हात पाठीवरती घ्यायचा आहे आणि मान उजव्या दिशेने फिरवायची आहे. आता खांदे आणि मान याच्या साहाय्याने उजवीकडून पीळ दिलेला आहे. मगाशी डावीकडून पीळ दिला होता, आता उजवीकडून पीळ दिला गेलेला आहे. आसन पूर्ण झाल्यानंतर श्वसन अर्थातच संथ चालू ठेवायचं आहे. श्वास कोंडून किंवा रोखून ठेवायचा नाही आहे. उलट आसनाची स्थिती बिघडू न देता शरीरातले स्नायू सगळे शिथिल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि शरीर शिथिल पडलं तर श्वसनही संथ चालायला लागते. त्या श्वसनाची गती नेहमीपेक्षा कमी होऊ शकते. एवढी शिथिलता प्रत्येक आसनामध्ये अपेक्षित आहे. ह्या आसनामध्ये ती पुष्कळशी सहज साध्य आहे. आसन सोडायचं आहे. 1 ला मान सरळ. 1, 2 ला दोन्ही हात जागेवर. 2, डावा पाय सरळ करायचा. 3, उजवा पाय जागेवर न्यायचा आहे. 4, बैठक स्थिती ही अवस्था घ्यायची आहे. याच्या पुढचा भाग जो आहे तो पूर्ण मत्स्येंद्रासनाचा आहे. तो या अभ्यासक्रमातही नाही आहे, तो प्रगत अभ्यासक्रमाचा भाग आहे. कारण त्याच्यामध्ये पोटावरही खूप ताण येतो आणि पीळही खूप अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे अर्थातच प्रारंभीच्या या अभ्यासक्रमात त्याचा अंतर्भाव काही केलेला नाही आहे. परंतु अर्ध मत्स्येंद्रासनामध्येच पुष्कळसे फायदे मिळू शकतात. त्यामुळे हे आसन अतिशय लोकप्रिय झालेलं असं आसन आहे आणि मधुमेहावरती तर खास परिणाम करणारे आसन आहे. यानंतर आपण पाहणार आहोत बैठक स्थितीतलं आणखीन एक आसन, पश्चिमोत्तानासन. त्या ठिकाणी पश्चिम बाजू म्हणजे शरीराची पश्चिम बाजू, शरीराच्या पुढच्या बाजूला पूर्व बाजू असं म्हणतात, मागच्या बाजूला पश्चिम बाजू असं म्हणतात. तर या आसनामध्ये पश्चिमोत्तानासन म्हणजे पाठीमागच्या बाजूने सबंध ताण येतोय आणि हा ताण टाचेपासून डोक्यापर्यंत सगळ्याच शरीराला येतो
आणि म्हणून त्याला पश्चिमोत्तानासन असं यथार्थ नाव दिलेलं आहे. पुढे वाकण्याच्या आसनामधलं एक अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय उपयोगी असं आसन आहे. बैठक स्थितीमध्येच जास्तीत जास्त पुढे वाकून हे आसन केलं जातं. तर बघूया आपण हे आसन कसं केलं जातं ते. साधक बैठक स्थितीमध्ये बसलेले आहेत. आता पश्चिमोत्तानासन करायचं आहे. एकला फक्त श्वास घ्यायचा आहे. एक श्वास सोडत कमरेत पुढे वाकायचं आहे आणि हाताने पायाचे अंगठे पकडायचे. दोन श्वास सोडत पुढे वाका. डाव्या हाताने डाव्या पायाचा, उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. तीन आणखी पुढे वाकायचं आहे आणि कपाळ गुडघ्याला लावायचं आहे. हाताची कोपरं जमिनीवर टेकायचा प्रयत्न करायचा आहे. ही तशी आदर्श अवस्था आहे. पाय गुडघ्यात पूर्णपणे सरळ आहेत, गुडघ्यात वाकवायचे नाही आहेत. कपाळ गुडघ्याला टेकलेलं आहे. हाताची कोपरं जमिनीला टेकलेली आहेत. श्वसन अर्थातच संथपणे चाललेलं आहे, श्वास कोणून ठेवलेला नाही आहे. या आसनाचा कालावधी 1 मिनिट असं सांगितलेलं आहे. आसन सोडायचं आहे. श्वास सोडा. श्वास घेत डोकं वर उचला. 1 2 दोन्ही हात बाजूला घ्यायचे आहेत. बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. पश्चिमोत्तानासन या आसनात आपण पाहिलं की पुढे जास्तीत जास्त वाकल्यामुळे मागून म्हणजे मान, पाठीचा कणा आणि मांड्या आणि पोटऱ्या सुद्धा ताणल्या जातात आणि म्हणूनच पश्चिमोत्तानासन हे नाव अतिशय सार्थ असं या आसनाचं आहे. पुढे वाकण्याचं आसन आहे. त्यामुळे पाठीचे विशेष काही आजार असतील तर पुढे वाकणं साधारणतः वर्ज्य असतं. त्यामुळे काही आजाराकरता हे आसन चांगलं नाही असंही आपल्याला म्हणता येऊ शकतं. विशेषतः लंबर स्पॉन्डिलायटिस, स्लिप डिस्क, सायटिका या आजारांना तर हे आसन थोडं त्रासदायक देखील ठरण्याची शक्यता आहे. यानंतर आपण बघणार आहोत आकर्ण धनुरासन. विपरीत शयनस्थितीमधलं धनुरासन आपण पाहिलंय. हे पूर्णपणे निराळं असं धनुरासन आहे. याचं नाव आहे आकर्ण, म्हणजे कानापर्यंत. धनुष्याची प्रत्यंचा ही ओढल्यानंतर ती कानापर्यंत ओढली जाते, म्हणजे मग अतिशय वेगाने तो बाण पुढे जातो. तसं या ठिकाणी देखील कल्पना अशी आहे की डाव्या हातात धनुष्य आहे, उजव्या हातात प्रत्यंचा आहे आणि ती कानापर्यंत खेचलेली आहे. प्रत्यक्ष आकृती काही धनुष्यासारखी दिसत नाही, पण धनुष्यामध्ये ज्याप्रमाणे प्रचंड ताण निर्माण होतो की ज्या ताणाच्या साह्याने बाण हा लांबवर जाऊ शकतो, तशाच प्रकारचा ताण या आसनामध्ये निर्माण होतो. हे आसन अर्थात दोन्ही बाजूनी केलं जातं, त्यामुळे दोन्ही हात आणि दोन्ही पाय याच्यामध्ये भरपूर ताण त्या वेळेला निर्माण होतो. म्हणून याचं नाव आहे आकर्ण धनुरासन. आपण बघूया आता कसं केलं जातं ते. आकर्ण धनुरासन करायचं आहे. साधक बैठक स्थितीमध्ये बसलेले आहेत. एकला डावा पाय उजव्या मांडीवरती घ्यायचा आहे. 1 तर उजव्या हाताने डाव्या पायाचा, डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा तर्जनी आणि मध्यमा याच्यामध्ये पकडायचा आहे. 2 ही विशिष्ट पद्धत आहे पकडण्याची. या पकडल्यामुळे अंगठ्याजवळच्या काही विशिष्ट शिरा दाबल्या जातात आणि त्याचा शरीरातल्या काही गोष्टींच्या नियंत्रणाला उपयोग होऊ शकतो. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत उजव्या हाताने पायाचा अंगठा वर घ्यायचा आहे. 3 आकर्ण म्हणजे कानापर्यंत ओढलेला आहे. पाय सरळ आहे, हात सरळ आहे. स्थिर ठेवायचं सगळं शरीर. श्वसन संथ चाललेलं आहे. उजव्या हाताचं कोपर वरच्या दिशेने उचललेलं आहे. आसन सोडायचं आहे. 1 सावकाश पाय मांडीवर ठेवायचा आहे. 2 दोन्ही हात जागेवर घ्यायचेत. 3 डावा पाय सरळ करायचा आहे. आता हेच आसन आपण दुसऱ्या पायाने बघणार आहोत. बाजूनी कसं दिसतं ते आपण आता बघणार आहोत. उजव्या पायाने हे आसन करायचं आहे. उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा, डाव्या मांडीवर ठेवायचा. 1 तर उजव्या हाताने डाव्या पायाचा, डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा तर्जनी आणि मध्यमा ह्याच्यामध्ये पकडायचा आहे आणि अंगठा मुठीमध्ये येईल अशा रीतीने मूठ मिटायची आहे. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत
डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा कानापर्यंत वर ताणायचा आहे. 3. हा कानापर्यंत ताणला गेलेला आहे म्हणून आकर्ण म्हटलेला आहे. याच्यामध्ये पायात, हातात, सर्व ठिकाणीच अतिशय उत्तम आणि एका दिशेने असा ताण मिळालेला आहे. श्वसन संथ चालू आहे, श्वास कोंडून ठेवायचा नाही आहे. या आसनाचा कालावधी प्रत्येक बाजूला 1 मिनिट असा आहे. आसन सोडायचं आहे. 1. सावकाश पाय मांडीवर घ्यायचा आहे. 2. दोन्ही हात जागेवर. 3. उजवा पाय सरळ आणि बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. यानंतर आपण पाहणार आहोत हंसासन आणि मयुरासन. प्रत्यक्ष जमायला मयुरासन खूपच अवघड आहे. तोलात्मक आसन सुद्धा आहे आणि केवळ हाताच्या कोपरांच्या आधारावरती सगळं शरीर तोलायचं आहे. पण त्याच्या आधी हंसासन हे त्यातल्या त्यात सोपं आहे. त्याचा सराव व्यवस्थित जर केला तर मयुरासन सहजपणे जमू शकतं. तर हंसासन म्हणजे हंसासारखी शरीराची स्थिती आहे. हंस 2 पायावरच सगळं शरीर तोलत असतो. फक्त या ठिकाणी पाय जमिनीला टेकून थोडासा आधार घेतलेला आहे आणि मयुरासनामध्ये तो आधार नाही आहे, एवढाच त्याच्यामध्ये फरक आहे. तेव्हा आपण क्रमाक्रमाने पाहणार आहोत. पहिल्यांदा हंसासन पाहूया. हंसासन करायचं आहे. 1. डाव्या पायाची घडी करायची. 2. उजव्या पायाची घडी. 3. दोन्ही गुडघे लांब करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये हाताचे पंजे उलटे फिरवायचे आहेत आणि हाताचे पंजे जमिनीवर टेकायचे आहेत. हात कोपरात सरळ ठेवायचे आहेत. 4. गुडघ्यावर उभं राहायचं आहे. 5. एक पाय मागे घ्यायचा. 6. दुसरा पाय मागे घ्यायचा. 7. आता सबंध शरीर पोटावर तोललेलं आहे. मागे पायाची बोटं जमिनीला टेकलेली आहेत. दोन्ही कोपरं एकमेकाला जुळलेली आहे आणि जुळलेल्या कोपरावरती नाभी येईल अशा बेताने पोट टेकायचं आहे. सगळ्या शरीराचा भार हा मागच्या चवड्यांवर आणि हातावर आलेला आहे. पाठीचा कणा आणि पाय एका रेषेमध्ये आहेत. दृष्टी समोर आहे. याचा कालावधी अर्धा मिनिट असं सांगितलेलं आहे. आसन सोडायचं आहे. 1. दोन्ही गुडघे टेका खाली. 2. 3. 4. बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. तर हंसासन आपण पाहिलं त्या दृष्टीने तसं सोपं आहे. याच्यानंतरच आसन अवघड आहे. जे मागे पाय टेकलेले होते आपण ते थोडे वर उचलायचे. त्यानंतर सबंध शरीराचा भार हा नाभीच्या माध्यमातून तोलला जातो हातांच्या आधाराने. त्या तोल सांभाळणं पुष्कळसं कठीण असतं या आसनामध्ये. त्याला पुष्कळशी प्रॅक्टिस आवश्यक आहे. यात फक्त तोल पुढे टाकावा लागतो थोडासा, पण तो जास्ती पुढे गेला तर कपाळ किंवा डोकं जमिनीवर आपटायची शक्यता असते. तेवढी थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तेव्हा आपण आता हे पाहणार आहोत मयुरासन. साधक आपल्याला करून दाखवणार आहेत. मयुरासन करायचं आहे. 1. 2. दुसरा पाय घडी घालायची आहे. 3. गुडघ्यात अंतर घ्यायचं आहे आणि दोन्ही हात म्हणजे पंजे जमिनीवर टेकायचे आहेत. बोटं आतल्या बाजूला वळून घ्यायची आहेत. पाय मागे घ्यायचा आहे. 4. 5. 6. आता हे मग हंसासन झालेलं आहे. आता ह्यातनं पाय फक्त वर उचलायचे आहेत आणि सबंध शरीराचा तोल सांभाळायचा आहे म्हणजे मयुरासन होणार आहे. शरीर पुष्कळ स्थिर आहे. अतिशय सुंदर आसन जमलेलं आहे. श्वासोश्वास संथ चाललेला आहे. आसन सोडायचं आहे. 1. बोटं टेकायची. 2. 3. 4. 5. बैठक स्थिती. ते आपण पाहायला तर अतिशय सोपं वाटलंय, पण पाय उचलल्यानंतर तोल सांभाळणं पुष्कळसं अवघड असतं आणि बरेच वेळा पुढे तोल जाण्याची शक्यता आहे. तेव्हा त्यासंबंधी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. नाहीतर काही वेळा समोर एखादी उशीर ठेवली तर निदान डोकं आपटलं तर उशीवर तरी आपटेल, म्हणून तशी सुरुवातीला काळजी घेण्याची गरज आहे. एकदा सराव झाला, सगळा अंदाज आला म्हणजे मग हे आसन करताना कुठलीही अडचण येऊ शकत नाही.
आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अनेक योगिक प्रक्रिया पाहिलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत. या सगळ्या प्रक्रिया आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कायम ठेवण्याकरता निश्चित उपयोगी पडणार आहेत. तेव्हा याचा अभ्यास आपण जर सातत्याने चालू ठेवला तर आपल्याला अतिशय चांगले परिणाम अनुभवायला मिळतील. योगशास्त्राचा अभ्यास हा कल्पवृक्षाच्या छायेखाली बसल्यासारखाच आहे. आपल्याला अपेक्षित असणारे आणि अपेक्षित नसणारे सुद्धा अनेक फायदे यातनं मिळतात. तेव्हा आपण याचा अभ्यास सातत्याने जरूर करावा. या कार्यक्रमाचा समारोप ओंकार जपाने होत आहे. ॐ